श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं 2022-23 या वर्षासाठीचे प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये विविध श्रेणीत 6 पुरस्कार मिळवून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. देशाच्या विकासात पंचायती राज पुरस्कारांचं महत्त्व आणि या पुरस्काराच्या निकषाबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या निकषांवर पंचायतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागाकडून राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं आयोजन केलं जातं. 2022-23 वर्षासाठीच्या पुरस्कारातील विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रानं 6 राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळवून मानाचं स्थान मिळवलं. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार, ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार, कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम पुरस्कार यांचा समावेश आहे. यावर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांच्या स्पर्धेत देशभरातल्या जवळपास 2 लाख ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये 42 पुरस्कार प्राप्त पंचायतींपैकी 42% पंचायती या महिलांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, हे या वर्षीचं वैशिष्ट्य. श्रोते हो, या पुरस्कार वितरणाप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आपल्या देशात सुमारे 64% लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी गावांचा आणि ग्रामस्थांचा विकास तसंच सक्षमीकरण करणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं ठोस परिणाम साध्य करण्याच्या उद्देशानं गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं पंचायतीच्या सक्षमीकरणासाठी गंभीर प्रयत्न केले आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. आज ग्राम सशक्तिकरण के इस समारोह में आप सबके बीच उपस्थित होकर मुझे हार्दिक प्रसन्नता हो रही है. मैं पंचायत पुरस्कारों के सभी विजेताओं को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं देती हूं. ओडिशा और त्रिपुरा को सर्वाधिक 7 पुरस्कार प्राप्त करने के लिए विशेष बधाई देती हूं. आप सबके समर्पण और प्रयासों के बल पर आपकी पंचायतों को ये सम्मान प्राप्त हुआ है. मुझे विश्वास है कि ये सम्मान आपको और भी बेहतर कार्य करने के लिए प्रोत्साहित करेगा. साथ ही आपके उल्लेखनीय कार्य से प्रेरणा लेकर अन्य ग्राम पंचायत भी ग्राम विकास की दिशा में सार्थक प्रयास करेंगी. राष्ट्रपिता महात्मा गांधी ने ग्राम स्वराज का सपना देखा था. उनके सपनों का आदर्श गांव एक स्वतंत्र इकाई या एक पूर्ण गणराज्य था. उनके आदर्श गांव में राजस्व सृजन, स्वच्छता, ग्रामीण उद्योग, महिलाओं की उच्च स्थिति जैसे घटक शामिल थे. भारत के संविधान में भी ग्राम पंचायतों को ऐसे शक्तियां प्रदान करने का निर्देश दिया गया है जो उन्हें स्वायत्त शासन की इकाइयों के रूप में सक्षम बनाए. हमारे देश की लगभग 64% जनसंख्या गांव में निवास करती है. इसीलिए गांव और ग्रामवासियों को विकास और सशक्तिकरण भारत को एक विकसित राष्ट्र बनाने के लिए अहम है. पंचायतों के इस महत्व को ध्यान में रखते हुए विगत 1 दशक में सरकार ने उनके सशक्तिकरण के लिए गंभीर प्रयास किए हैं, जिनका उद्देश्य ठोस परिणाम प्राप्त करना है. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ग्रामीण स्थानीय निकाय को शासन संबंधित क्षमता विकसित करने में मदद कर रहा है. इससे उन्हें सतत विकास लक्ष्यों तक पहुंचने में मदद मिलेगी. पंचायती राज संस्थाओं में ई शासन को मजबूत करने के लिए एक वेब आधारित पोर्टल ई ग्राम स्वराज शुरू किया गया है. मेरी पंचायत मोबाइल ऐप भी एक सराहनीय पहल है जो किसान भाई बहनों को मौसम पूर्वानुमान की जानकारी सहित पंचायत से सभी जुड़ी महत्वपूर्ण सूचनाएं आसानी से उपलब्ध करा जा सकेगा. मुझे बताया गया है कि पंचायती राज मंत्रालय ने देश के उत्कृष्ट तकनीकी एवं प्रबंधन संस्थानों के साथ मिलकर पंचायती राज संस्थाओं के प्रतिनिधियों का प्रशिक्षण प्रारंभ किया है. इससे जनप्रतिनिधिगण लाभान्वित हो रहे हैं.
ग्राम पंचायतें ने न केवल स्थानीय स्वशासन की इकाई के रूप में विकसित हुए हैं, बल्कि डिजिटल टेक्नोलॉजी से युक्त होकर सर्विस प्रोवाइडर की भूमिका भी निभा रहे हैं। श्रोते हो, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये ओडिशा आणि त्रिपुरानं प्रत्येकी 7 पुरस्कार मिळवून संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला, तर 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळवून महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक मिळवला. आंध्र प्रदेश 4 पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर, तर बिहार आणि हिमाचल प्रदेश राज्यांनी प्रत्येकी 3 श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले. सातारा जिल्ह्यातल्या मान्याची वाडी या ग्रामपंचायतीला 2 श्रेणीत प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पहिल्या श्रेणीत नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार मिळाला, तर ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीतही मान्याची वाडी ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आलं. मान्याची वाडी ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र माने यांनी गावाचा गौरव झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मान्याचीवाडी या छोट्याशा गावाला भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणजेच नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार, त्याचबरोबर ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार, हे 2 पुरस्कार सुमारे 1.5 कोटी आणि 1 कोटी असे 2.5 कोटी रकमेचे 2 पुरस्कार भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं जे आम्हाला प्राप्त झालं, त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. खरं तर ग्रामस्थांच्या या लोक चळवळीतून उभं राहिलेलं हे गाव, ग्रामस्थांच्या श्रमातून उभं राहिलेले हे गाव आणि त्याला जी जोड मिळाली ती यशदाचे आमचे मार्गदर्शक, यशदाचे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आणि त्यांची टीम, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज विभाग, त्याचबरोबर भारत सरकारचा पंचायत राज विभाग आणि सातारा जिल्हा परिषद पाटण पंचायत समिती यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी खूप सारं मार्गदर्शन आहे. यामध्ये ग्राम ऊर्जा विकास मध्ये काम करत असताना गावामध्ये 100% सोलर ग्राम करण्यात आलेलं आहे. हे सोलर ग्राम करत असताना महाराष्ट्रातलं पहिलं सोलर ग्राम म्हणून याचा बहुमान सुद्धा झालेला आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा जो बहुमान आम्हाला मिळाला, त्यामध्ये ज्या 9 थीम आहेत, मग त्यामध्ये आरोग्यदायी गाव, गरिबी मुक्ती गाव, पुन्हा पायाभूत सुविधायुक्त गाव, सुशासनवाला गाव, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या 9 थीम आहेत, या 9 थीम मध्ये ग्रामपंचायतीनं खूप अशी मेहनत घेतली. लोकांचा जो शाश्वत विकास जो आराखडा आहे किंवा मानव निर्देशांक जो वाढवण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे, त्या पद्धतीचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाला आणि या नवसंकल्पनांच्या माध्यमातून हा जो पीडीआयचा स्कोर आहे, तो स्कोर भारतामध्ये मान्याचीवाडीचा हायेस्ट राहिला, टॉप राहिला आणि त्यामुळेच देशभरामध्ये 2.5 लाख ज्या ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून या 420 लोकसंख्येच्या गावाला आम्हाला बहुमान मिळाला. आज त्या बहुमानांचं आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू आणि पंचायत राज विभागाचे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा सन्मान करण्यात आला. त्याबद्दल ग्रामस्थांच्या मध्ये खूप मोठा असा आनंदाचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी केलेल्या कष्टाचं या माध्यमातून चीज झालं, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. श्रोते हो, पंचायती राज राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीत 27 पुरस्कार प्रदान करण्यात आले. या श्रेणीत नाशिक जिल्ह्यातल्या मोडाळे ग्रामपंचायतीला स्वच्छ आणि हरित पंचायत श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला. पुरस्कार मिळाल्याबद्दल मोडाळे ग्रामपंचायतीचे अधिकारी हनुमंत दराडे यांच्याशी साधलेला हा संवाद. आत्ताच आमच्या ग्रामपंचायतीला नॅशनल पंचायत अवॉर्ड 2024 अंतर्गत स्वच्छ व हरित गाव हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सदर पुरस्कार घेण्यापूर्वी आमच्या गावाला माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व पृथ्वी घटकांतर्गत उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे नॅशनल पंचायत अवॉर्डमध्ये स्वच्छ व हरित गाव ही थीम पूर्ण करण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, घनकचऱ्यामध्ये घंटागाडीच्याद्वारे कचरा एकत्र केला जातो आणि तो कचरा वाहून त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचं काम आमच्या गावात केलं जातं. सांडपाणी व्यवस्थापनमध्ये गावातील प्रत्येक कुटुंबाजवळ शोषखड्डा तयार करण्यात आलेला आहे आणि शोषखड्डा व लीच पीटच्या माध्यमातून व भूमिगत गटारच्या माध्यमातून सांडपाण्याचं 100% व्यवस्थापन आमच्या गावामध्ये करण्यात आलेलं आहे. तसेच वैयक्तिक 100% शौचालय व सर्व सार्वजनिक इमारतीमध्ये सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर सुरू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 90,000 वृक्ष लागवड करून
गावातील हरित सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न आमच्या ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेला आहे। तसेच अपारंपरिक ऊर्जा वापरामध्ये सोलर स्ट्रीट लाईट, सौर पंप व सोलर जोडणीच्या माध्यमातून सार्वजनिक इमारतीमध्ये सौर जोडणी करण्यात आलेली आहे। तसेच तलाठी कार्यालय येथे मिनी पवनचक्कीचा वापर करून पवन ऊर्जेच्या माध्यमातून लाईट तयार करण्याचं काम आमच्या गावामध्ये करण्यात येत आहे। याचप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छतेच्या माध्यमातून आमचे गाव स्वच्छ व हरित करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ, गावचे सरपंच, उपसरपंच, आमच्या मोडाळे गावचे भूमिपुत्र आदरणीय गोरखभाऊ मोडके व आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून हे सर्व काम करत आहोत। आणि ह्या कामाच्या माध्यमातून आमच्या गावाला जो नॅशनल पंचायत अवॉर्ड अंतर्गत स्वच्छ हरित गावाचा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हा सर्व ग्रामस्थांना खूप खूप आनंद होत आहे। नक्कीच महाराष्ट्र शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे आम्ही मोडाळे ग्रामपंचायतीच्या वतीने खूप खूप आभार मानतो। श्रोतेहो, कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्कारांच्या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातल्या बेळा ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला। हा पुरस्कार मिळाल्यानंतर बेळा ग्रामपंचायतीबद्दल आमच्या पीटीसींनी घेतलेला हा आढावा। भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला राष्ट्रपती यांच्या हस्ते कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्कार देण्यात आला आहे। दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग वाढत असल्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे। त्यासाठी प्रदूषण नियंत्रित करायचे असेल तर झाडे लागवड आज काळाची गरज बनलेली आहे। बेला ग्रामपंचायती अंतर्गत गावात सार्वजनिक, वैयक्तिक, घरोघरी जवळपास 90,000 झाडे लागवड करण्यात आली आहेत। या माध्यमातून कार्बन न्यूट्रल होण्यास मदत होते। या संदर्भातला प्रस्ताव बेला ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर पाठविला होता। या अनुषंगाने बेला ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रपती यांच्या हस्ते बेला ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झाले आहे। विशेष बाब म्हणजे या पुरस्कारामुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे। आणखी गावाच्या विकासाकरिता काय नवीन प्रयोग करता येतील याकडे ग्रामपंचायतीचे विशेष लक्ष आहे। श्रोतेहो, नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणी अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत समितीला देशातला 3रा क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार पंचायत समितीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला। पुरस्कार मिळाल्यानंतर तिरोडा पंचायत समितीबद्दल आमच्या पीटीसींनी घेतलेला हा आढावा। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नानाजी देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तिरोडा पंचायत समितीने देशात 3रा तर राज्यात पहिला पुरस्कार मिळवला असून हा पुरस्कार तिरोडा पंचायत समितीच्या सभापती कुंता पटले आणि खंडविकास अधिकारी सतीश लेलार यांनी स्वीकारला आहे। यात 1,05,00,000 रुपयाचा धनादेश देखील मिळाला असून या निधीतून तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत। त्यामुळे गावकऱ्यांनी देखील तिरोडा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे। राष्ट्रपती पंचायत पुरस्कार 2024 अंतर्गत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतची घोषणा करण्यात आली होती। यात नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत समिती पुरस्कार 2024 अंतर्गत देशातून महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समितीची 3ऱ्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती। हा पुरस्कार तिरोडा पंचायत समितीचे सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार आणि खंडविकास अधिकारी सतीश लेल्लारे यांनी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात स्वीकारला आहे। पंचायत राज विभागाच्या योजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी व पीडीआय डाटा वेळेत पूर्ण केल्याने देशातून गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पंचायत समितीच्या 3रा क्रमांक लागला असून दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आल्याने गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रांगडाले, जिल्हाधिकारी प्रजित नायक, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मृगुनाथम यांनी तिरोडा पंचायत समितीचे अभिनंदन केले आहे। श्रोतेहो, आत्मनिर्भर आणि सक्षम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधारेच विकसित भारताचा पाया रचला जाऊ शकतो। विकसित भारत घडवण्यात त्यांची भूमिका आणि जबाबदारी खूप महत्त्वाची आहे। पंचायतींनी त्यांचे उत्पन्नाचे स्रोत विकसित करून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। या स्वावलंबनामुळेच ग्रामस्थांना आत्मविश्वास मिळेल आणि देशालाही विकासासाठी बळ मिळेल। श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर।